21 मार्चला पुन्हा एकदा थिएटरमध्ये इतिहास घडणार आहे, कारण आपल्या सर्वांच्या लाडक्या सैराटचं पुनरागमन होत आहे. पण तुम्हाला माहीत आहे का, या सिनेमाशी संबंधित काही अशा गुपित गोष्टी आहेत ज्या फार कमी लोकांना माहीत आहेत. चला मग जाणून घेऊया सैराटचे टॉप 5 अनसुने फॅक्ट्स. पहिला, रिंकू राजगुरूला मिळाले होते राष्ट्रीय पुरस्कार. रिंकू राजगुरू म्हणजेच आर्ची. तिने सैराटमध्ये इतका जबरदस्त अभिनय केला की तिला वयाच्या फक्त 14व्या वर्षी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. एवढ्या लहान वयात हा पुरस्कार मिळवणारी ती मराठीतली एकमेव अभिनेत्री होती. तिच्या नैसर्गिक अभिनयामुळे आर्ची ही केवळ एक पात्र न राहता अनेक तरुणींसाठी आयडल बनली. विशेष म्हणजे हा पुरस्कार मिळाल्यानंतर अनेक मोठ्या दिग्दर्शकांनी रिंकूला बॉलिवूडमध्ये काम करण्याची संधी दिली, पण तिने शिक्षणावर भर देण्याचा निर्णय घेतला. दुसरा, एका शॉटसाठी 60 वेळा टेक. अतिशय परफेक्ट सिनेमॅटोग्राफीसाठी नागराज मंजुळे किती मेहनत घेतात याचा अंदाज यावरूनच लावा. एका साध्या शॉटसाठी तब्बल 60 वेळा टेक घेण्यात आले होते. हा सीन म्हणजे परशा आणि आर्चीचा एक महत्त्वाचा क्षण होता आणि नागराज मंजुळे यांना तो अगदी बारीक-सारीक बारकावे जपत परिपूर्ण करायचा होता. हा त्यांच्या सिनेमॅटिक डेकोरेशनचा उत्तम नमुना आहे. हा सीन परिपूर्ण झाल्यावर संपूर्ण टीमने टाळ्या वाजवून नागराज मंजुळे यांचा मेहनतीसाठी सन्मान केला होता. तिसरा, झिंगाट गाणे एका टेकमध्ये शूट केलं होतं. विश्वास बसणार नाही, पण झिंगाट हे गाणं एका टेकमध्ये शूट करण्यात आलं होतं. सेटवर कोणताही कोरिओग्राफर नव्हता. कलाकारांना फक्त मोकळं नाचायचं सांगण्यात आलं होतं आणि त्यातूनच हा आयकॉनिक डान्स तयार झाला. आजही लग्न पार्ट्या आणि कॉलेज फंक्शनमध्ये हे गाणं लागलं की पाय ऑटोमॅटिक थिरकू लागतात. इतकंच नाही, हे गाणं इंटरनॅशनल लेव्हलला पोहोचलं आणि अनेक परदेशी लोकांनी देखील झिंगाटवर डान्स केले. फॅक्ट चौथा, चित्रपटाच्या क्लायमॅक्ससाठी रिअल लोकेशनचा वापर. सैराटचा शेवट हा अनेक प्रेक्षकांसाठी धक्का देणारा ठरला. हा क्लायमॅक्स अधिक नैसर्गिक वाटावा म्हणून नागराज मंजुळे यांनी कोणताही मोठा सेट वापरला नाही. त्यांनी गावातल्या एका खऱ्या घरात शूटिंग केली. करमाळा, जेऊर आणि सोलापूर इथं सैराटचं चित्रीकरण केलं गेलं, जिथं त्या प्रसंगाची खरी भावना जाणवेल. म्हणूनच सैराटचा शेवट इतका परिणामकारक आणि अंगावर काटा आणणारा ठरला. या क्लायमॅक्सच्या शूटिंग दरम्यान संपूर्ण टीम भावूक झाली होती आणि खुद्द रिंकू व आकाश शूटिंग संपल्यावर रडत होते. फॅक्ट पाचवा, परशा आणि आर्चीची जोडी खरं तर ठरलेली नव्हती. सैराटसाठी नागराज मंजुळे यांनी हजारो मुलं आणि मुलींचे अकलूज, सोलापूर आणि अहिल्यानगर या ठिकाणी ऑडिशन्स घेतले होते. परशा आणि आर्चीची भूमिका कोण करणार हे शेवटच्या क्षणापर्यंत ठरलेलं नव्हतं. अखेर आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरू यांना ही भूमिका मिळाली आणि त्यांनी ती अक्षरशः अमर केली. या दोघांच्या नैसर्गिक अभिनयामुळे सैराट हा अजूनही प्रेक्षकांच्या मनात कोरला गेलेला आहे. थोडक्यात, जर आकाश ठोसरला निवडलं नसतं तर परशाची भूमिका लोकांच्या एवढी लक्षात नसती राहिली. आकाशचा हा पहिलाच सिनेमा असल्यामुळं प्रेक्षक आजही त्याला परशाच्या नावानेच ओळखतात. हे सगळं ऐकून तुम्हाला सैराट पुन्हा मोठ्या पडद्यावर पाहायचा मोह होतोय ना? मग 21 मार्चला थिएटरमध्ये जाऊन सैराटचा जादुई अनुभव घ्या आणि त्या आठवणी पुन्हा ताज्या करा. अशाच भन्नाट सिनेमॅटिक फॅक्टसाठी हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आणखी कोणते बदल करावेत हेही सांगा. भेटू एका नवीन विषयासोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.